प्रयत्न आहे की जेवढे काही प्रश्न आहे कर्मचाऱ्याच्या हिताचे ते प्रश्न आम्ही मांडण्याचा आम्ही भाऊला आज इथं आश्वासित करतो। तसंच इथे एक मी मुद्दा व्यवस्थित उपस्थित करू इच्छितो की आजकाल एकत्र येणं ही एक सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे। त्याचं कारण असं आहे की आपण राज्यात बघतो, राज्यात एकत्र येऊन लोक कामं केली जातात, सगळ्यांच्या हिताचे प्रश्न सॉल्व्ह केली जातात। त्या माध्यमातून एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे। आणि आज तुम्ही आमच्या सर्वांचे स्वागत करून आपल्या भारतीय संस्कृतीचा एक पायगंडा परत एकदा इथं रोवला, त्याबद्दल मी आपले वतीचे संस्थापक अध्यक्ष कैलास भाऊ, अशोकभाई उराळे यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व त्यांना सर्वांना आश्वासित करतो की तुमच्या शब्दाच्या तिथे किंवा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे आमचे जे काय म्हणता येईल थोडक्यात तरुण जे उसळतं रक्त आहे त्याचा आम्हाला एक नवीन क्रांती, एक नवीन दलित पॅन्थर सारखं महापालिकेत एक असं भूखंड वाजवायचा आहे ज्याच्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याचे पैशाचे प्रश्न असू द्या, कोणत्याही कर्मचाऱ्याच्या नोकरीचे प्रश्न असू द्या, हे तुमच्या माध्यमातून आपण ते त्याला सफल करूया। धन्यवाद। बहुजन कामगार शक्ती महासंघाचा त्यानंतर संजू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संजू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक भाऊ बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ हिवराळे आणि या संघटनेचे सचिव कैलास भाऊ जाधव तसेच उपस्थित सर्व प्रवेश झालेले पदाधिकारी आणि जमलेले संघटनेचे सर्व कामगार मित्रांनो, आज आम्ही बऱ्याच वर्षापासून आज मी वेगवेगळ्या संघटनेत वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतो। बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे आज कॉर्पोरेशनमध्ये आपल्या महापालिकेमध्ये प्रश्न प्रलंबित आहेत। त्या प्रश्नाला आपण संजू भाऊच्या मार्गदर्शनाखाली, अशोक भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज ते पुढे हे प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। बऱ्याचशा दैनिक वेतन कर्मचाऱ्यांचे अजूनही प्रश्न प्रलंबित आहेत। सिडको कामगारांचा जो कायम करण्याचा जो मुद्दा आहे तो गेल्या 2015 पासून प्रलंबित होता, तो आपण या संघटनेच्या माध्यमातून त्यांना कायम करण्याचा प्रयत्न करू आणि 100% त्यांना कायम करू। त्यानंतर आपल्या महापालिकेमध्ये सफाई कामगाराचा प्रश्न तर आज जवळपास मार्गी लागलेलाच आहे। त्यानंतर स्त्री मजूर, पुरुष मजूर, मजुरीन हाही प्रश्न प्रलंबित आहे, तोही आज संजू भाऊ आणि त्यांच्या मार्गदर्शनात त्यांचाही प्रश्न मार्गी लागला जाईल। त्यानंतर बालवाडी शिक्षकांचा प्रश्न आज कायम करण्याचा प्रलंबित आहे, तोही प्रश्न संघटनेच्या माध्यमातून आपण निर्णय लावण्याचा प्रयत्न करू। आज सन्माननीय आज प्रमुख अतिथी संजू भाऊ शिरसाट, पालकमंत्री संभाजीनगरचे, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांनी जसे आज आपल्याला मार्गदर्शन केले की कुठलंही काम असो या संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि ते आपल्याला शब्द दिला आहे त्यांनी की ते पूर्ण करून दाखवतील। अशाच माध्यमातून आपल्याला जेवढे कामगारांचे आज महापालिकेत प्रश्न प्रलंबित आहेत, वर्ग 3च्याही बहुतांश कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, तेही प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे। जसे की आज आपल्याकडे बाबासाहेब खरात म्हणून एक कर्मचारी आहे, त्यांचा एक प्रश्न आहे, असे आज प्रकारे अनेक वर्ग 3च्या सुद्धा कर्मचाऱ्यांचे प्रश्न आज महापालिकेत प्रलंबित आहेत। हेही प्रश्न आपण या संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि या संघटनेचा फक्त याच औरंगाबाद शहरात नाही तर अख्ख्या संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये ही संघटना पोचली पाहिजे आणि सर्व कामगारांचे प्रश्न आपण मार्गी लावण्याचा या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू। मी बहुजन कामगार शक्ती महासंघाचा संस्थापक अध्यक्ष संजय रगडे आज या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य कामगार मेळावा व सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। या निमित्ताने माननीय संजय भाऊ शिरसाट यांनी कामगाराचे सर्व प्रश्न सोडविण्याबाबत आम्हाला बहुजन कामगार शक्ती महासंघाला आश्वासन दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे। काय प्रश्न होते कामगारांचे? आमचे प्रश्न असे होते की सिडको अडकोतील
कंत्राटी कामगार हे गेल्या 96 पासून सिडकोमध्ये काम करतात. या कर्मचाऱ्याला कायम करावं यासाठी आम्ही शासन स्तरावर माननीय पालकमंत्री यांना निवेदन दिलेले आहे. त्यामुळं पालकमंत्री यात निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती केलेली आहे. तसेच सफाई कामगार यांना घरकुल योजना देण्यात यावी. तसेच या शहरामध्ये या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समशनजोगी म्हणून आपले कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे आणि कायम कर्मचारी कार्यरत आहे. या ज्या अशा परिस्थिती या 2021मध्ये करोनामध्ये अशी परिस्थिती झाली होती की त्यांचे स्वतःचे नातेवाईक त्या प्रेतापाशी जात नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आमचे या स्मशानजोगी त्या प्रेताची विल्हेवाट लावली, शहराला रोगमुक्त ठेवलं. त्यामुळं त्यांना ज्या लाड समितीपेक्षा घाणीचे काम जिकरीचं काम ते करतात. त्यामुळं त्यांनासुद्धा लाड समितीची शिफारशी लागू करावी म्हणून आम्ही सामाजिक न्याय विभागाकडे याची सामाजिक न्याय विभागाचे मंत्री माननीय शिरसाट साहेब यांच्याकडे मागणी मांडलेली आहे. बहुजन कामगार शक्ती महासंघाचा विस्तार होत आहे. आज बऱ्याच उमेश भाऊ मेयर सारख्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला. तर काय भावना आहे याच्या पाठीमागे आणि किती लोक यामध्ये आम्ही या गेल्या 30 ते 35 वर्षापासून या महानगरपालिकेत कामगार संघटना चालवतो आणि आम्ही जसे या गोष्टी जे प्रश्न आम्ही हाताळले आणि काही आता नवीन आमचे आता सध्याची परिस्थिती पाहिली समजा आता म्हणता येणार आहे आम्हाला, परंतु आम्ही तरीला या वर्षी 50 वर्षात मी पदार्पण केलं आहे. आता मला असं वाटतंय की भावी पिढीनं तरुणांनी पुढे यावं आणि संघटना ही वाढवावी अशी मी सगळ्यांना अपेक्षा करतो. म्हणून आज उमेश मेहरे, आपले सनीभाई लाहोट, श्यामा शिरसाट, पंडित दाभाडे यांनी सर्वांनी या संघटनेला वाढवण्यासाठी या संघटनेत प्रवेश केलेला आहे. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. महापालिका कर्मचाऱ्यांना या निमित्ताने काय आवाहन करणार? मी महानगरपालिके कर्मचाऱ्यांना या निमित्त खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि सगळं आपली ड्युटी करून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. आणि तुम्ही जर मेळावा बघितला असेल पूर्ण तर या महानगरपालिकेत इतर कोणतीही संघटना अधिकृत संघटना नाही, फक्त बहुजन कामगार शक्ती महासंघ हिलाच मान्यता प्राप्त दिलेली आहे. आणि तिचे सदस्य संख्या ही एवढी मोठी असल्यामुळं यापुढं आता कोणतीही संघटना या ठिकाणी अस्तित्वात राहिली नाही. ही फक्त बहुजन कामगार शक्ती महासंघ हाच अस्तित्वात आहे आणि हा जोराने काम करील. आज बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तसेच संभाजीनगरचे पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच आमच्या महानगरपालिकेचे प्रशासक आमचे आयुक्त जी श्रीकांत साहेब यांचासुद्धा भव्य सत्कार करण्यात आला. या अनुषंगाने सन्माननीय पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की जेवढे कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, आश्वासित केलेले आहे. आणि त्यानंतर आम्ही सर्व इतरत्र ज्या संघटनेतले पदाधिकारी होतो आम्ही या संघात एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन पुढील वाटचालीस आम्ही मोठ्या संख्येने आम्ही संघटनेचा प्रचार आणि माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा आम्हाला जे आज लाभ मिळेल आणि आम्ही लोकांना याच्यामधून जितकं सहकार्य करता येईल आणि त्यांचे प्रश्न सोडवता येईल यासाठी मी प्रयत्न करतो.